पाण्याची बाटली दिली हा बॅगेत ठेवते. मला काय बघताय तुम्ही? पक्ष्यांना बघत होतो. त्यांना सुद्धा उन्हाचा किती त्रास होत असेल ना. मालक तुम्हाला सगळ्यांची किती काळजी आहे. अहो नाही म्हणजे काळजी करायलाच हवी ना. आपण सुद्धा या उन्हामुळे घरातनं बाहेर पडायला नको म्हणतो. त्या पक्ष्यांना बिचाऱ्यांना अन्न पाण्यासाठी किती वणवण करावी लागत असेल ना. हा ते तर आहे. पण अशा वेळेला आपण त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायला हवी नाही का. म्हणजे समजा एका वाटीत आपण पाणी घेतलं आणि एका वाटीत दाणे घेतले आणि त्या पक्ष्यांसाठी ठेवले. ते पक्षी येतील, दाणे खातील, पाणी पितील आणि त्यांची तहान भागेल ना नाही का. हा पाणी दे. हा काय उकडते ग. आई ग आई. ओ ग आता यापुढे ना सकाळचं नाही संध्याकाळी जाऊया देवळात आपण. अक्षरशः गरमीने जीव काढला ग बाई. बघ ना सकाळी एवढं ऊन, दुपारी काय अवस्था. हो ग. ए मास्टर काय बघत बसलायस. जरा लिंबू सरबत कर ना. मी करते. देवा आई काळी पडली का ग. नाही ग शोभा, तू आहे तशीच आहे. तुला काय कळतं त्यातलं. जा कामाला. मालक हे दाना पाणी पक्ष्यांसाठी आहे ना. बरोबर ओळखलात तुम्ही. मालक तुम्ही किती चांगलं काम करताय. आला मोठा पक्षीप्रेमी समाजसेवा करणारा. अरे रोज मुठभर धान्य तर तू पक्ष्यांना घालायला लागलास. घरातलं धान्य संपल्यानंतर पक्षी बघणार आहेत का आपल्या घरातलं धान्य. हा मोन्या ठेवते. शोभा एवढंच तर आहे. एवढंच सुद्धा नंतर तुला खायला मिळणार नाही कळलं. आता शोभा किती लहान जीव असतो पक्ष्यांचा. त्यांना किती लागणार आहे लागून लागून. ते आपल्याला काय करायचंय बघतील ना त्यांचं त्यांनी. शोभा आजचा दिवस घेऊन जाऊ दे ना. आता नाही शोभे तू एक दिवस राहा म्हणालीस ना हा रोजचं नेणार. मग मोन्या ठेव. अगं आज ठेव. सोबत आहे. अहो एवढ्या छोट्याशा गोष्टीवर कशा पाय भाव करताय तुम्ही. शोभे तिला जरा सांग. हा आपल्या घराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुसत असते मेली. अहो थोडं धान्य आणि पाणी घेऊन गेलं तर काय बिघडणार आहे तुमचं. आणि त्या हातातलं भांडं हरवलं तर काय ग. रोज एक 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 भांडी हरवत बसेल हा. मग अख्खं घर रिकामं होईल एक दिवस. मोन्या काही घेऊन जायचं नाहीये खाली. त्यांचा जीव आहे ना बघतील ते. आपल्याला लागलं तर आपल्याला कोणी देतं का. मग शोभा तहान भूक कोणालाही कासावीस करते. आपण समजून घ्यायला नको का. शेवटी त्यांचाही जीव आहे ना. मोन्या ठेवते. ठेव.
शुभ येतो मी. ताई, मालकांना लई वाईट वाटलंय. वाईट वाटलं तर वाटू दे. त्याची ना पूर्वीपासूनची सवय आहे. अख्ख्या चाळीला जाईल मदत करायला. बायकोला काय हवं नको ते नाही कळत त्याला, पण पक्षाला काय हवं नको बरोबर कळतं. ताई, हे पाणी टाकण्यापेक्षा मालकांना दिलं असतं तर. ए तुला काय करायचंय? ते एवढंच पाणी टाकेल नाही तर सगळं पाणी रिकामी करेल. हा तू कोण सांगणार रे? अहो, ते घोडभर पाणी पक्षाने दिलं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं? पानो, मी काय बोलत नाही तर जास्तच बोलायला लागलीस तू. तुला इथे कामाला ठेवलंय, मालकीन म्हणण्याचा प्रयत्न करू नकोस. जेवढी सांगितली ना तेवढीच कामं कर. आईने लिंबू सरबत करायला सांगितलं होतं, केलं? नाही, बनवते. हा मग जा कर. उगाच नको त्या कामात पुढे पुढे करायचं. मी खूप बोलायला लागली काय? आता मी बोलणार नाही, मी करणार. सकाळची सगळी कामं मला करावी लागतात. ह्याची ऑफिसची तयारी करा, ह्याचा नाश्ता करून द्या, सगळं करून द्या. अंजली, अंजली, ए अंजली. काय दादा? अगं जरा जरा सावकाश चाल. किती पाणी सांडतंय बघ. पाणी एवढं वाया जातंय सगळं. दादा, तुम्ही मला शिकू नका काय करायचंय ते. हा, हे बोलणं सोपं असतो आणि एवढंसं पाणी सांडल्याने काय फरक पडणार आहे? अहो, तुम्ही तुमची वाट धरा, उगाच डोक्याला त्रास देऊ नका. अगं असं नाही अंजली, काय आहे, आता उन्हाळा सुरू झालाय ना, पक्ष्यांना पण पाणी लागतं प्यायला. मग पाणी मिळत नाही, मग त्यांची वणवण होते पाणी दादा, पिण्याचं. मला काय करायचंय त्याचं? असं नाही, पण दान केल्याने पुण्य लागतं ना आपल्याला. दादा तुम्ही गप्प बसा. मोदन आहे. अरे माझी बायको आज चक्क मोन्यावर भांडते. हा मोने काहीतरी बोलला असेल. ये जरा बघून येऊ काय झालं. ये तुम्ही उगाच त्रास देऊ नका, आधीच त्रास होतोय मला. काय 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 झालं? कसल्या गोष्टी चालल्या तेवढ्या? तू कशाला आलास? हा, गप्पा हाणीत बसायचं की. हा, करते मी सगळी कामं, तू फक्त जेवायला ये. वड्यात तेल वांग्यावर निघालं. काय म्हणाला? नाही काय कसल्या कसल्या गोष्टी चालल्यात म्हणजे काय? मोहन काय म्हणत होता? नाही नाही, मी म्हणत होतो ते पक्ष्यांना उन्हाळ्यात रे पाणी वगैरे ठेवायचं, त्यांची पाण्यासाठी वणवण होते ना, तेवढंच सांगत होतो. अरे मोन्या, आधीच महागाईमुळे आमच्या तोंडचं पाणी पळालंय. आता पक्ष्यांना पाणी कुठून देणार? नाही तर काय, याच म्हणजे ना खिशत नाही आणा मला बाजीराव म्हणा. कशाला उगाच? हो ना रे. आणि काय रे मोन्या, हे पक्षी काय तुझे नातेवाईक आहेत की कोणी सेलिब्रिटी? त्यांना आम्ही पाणी द्यायचं? तसं नाही रे, पण ते पर्यावरणाचा एक भाग आहेत ना आपल्या. मोन्या मोन्या माझं ऐक, माझं ऐक ना, माझं ऐक ना. तुझं ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नाही, कळलं? आधीच आम्हाला लय काम आहेत. हा, तुला काय दान धर्म पुण्य करायचं ते तू कर. अंजू, तुझा वर याच्या नादी नको लागू. जा बाय, जाते मी. दादा दान केल्याने पुण्य मिळतं. पाणी नाही अंजूला भिडकवून गेला यार. बानू, मस्त झालंय जेवण. दुसऱ्यांना सजा देऊन स्वतः मजा घेते काय? बास झाला आता. आता या सगळ्यांना ना धडा शिकवायलाच पाहिजे. काय वाजवते? आणि दे. हा, देते. अहो ताई, पाणीच नाहीये घरात. मावशी म्हणाल तसं समजा पाणी ओतून दिलं की काय तुम्ही? नाही का, सकाळी भरून ठेवलं बघ. आहे अहो नाही ताई, मी बघितलं. हा,
देते ना उठ लवकर. देते एवढं देते की अगं बे ते लवकर. हा हा देते सकाळी एवढं पाणी भरलेलं गेलं कुठं वहिनी पाणीच नाहीये पाणीच नाहीये अगं माझ्या घरी पण एक थेंब पाणी नाही. ए अंजू हे बस सगळं आणलंय मी राहुल पाणी तू शांत बस तू आधी इथं बस गप शांत बस तू ना अशी सारखी बोलतेस ना तू म्हणून तुझ्या शरीरातलं पाणी कमी झालं ना तुला बरं वाटत नाही थांब अबे तेच हे बघ म्हणते, पाणी. स्कार्फ आणलाय मी खालनं कळतंय का तुला दुकानात स्कार्फ आणलाय हा. बाहेरून पडतंय का नाही ह्यो तोंडाला लावायचा आणि मग बाहेर पडायचं कळतंय हे धर हा हा आणि दुसरं म्हणजे ना हे बघ हे दही आणलंय मी मी तेच म्हणते पाणी नाही पाणी नाही दही आणलंय या दह्याचं मी नंतर ताक करून देतो तुला कळतंय का म्हणजे ताक तू पी वहिनी जरा हळू आहो हा हे दह्याचं नंतर ताक केलं ना ते ताक तू पी त्याच्यानंतर काय होईल तुझ्या शरीरात पाण्याची पातळी आहे ना ती वाढेल सांगते राहुल माझं ऐक बाहेर केवढं ऊन पडलंय हा असं वाटतं मे महिन्यातलं सगळं ऊन मार्च मध्ये चाललंय आणि नुसता दूर झालाय घशाला कोरड पडायला लागली माझ्या एक काम कर वाईच पाणी दे ना मला अरे राहुल मी तेच सांगते अरे पाणी नाहीये घरात असं कसं नाही अरे एक टाइम पाणी नाही झालं बघ ना असं कसं वहिनी, असं पाणी असं पाहिजे. आणि ते मला लवकर. वहिनी हो तुम्ही बघताय ना बघताय पाणीच नाहीये तू कोणाकडे तरी आण पण मला पाणी आणून दे. अहो तुम्हाला एवढं सांगते तरी तुम्ही नेहमी इथंच येता अहो नाहीये दुसरीकडे बघा अगं बाई ए अंजू तुला काय होतंय तू बस तू शांत बस खाली थांब तू इथंच बस तू कुठे जाऊ नको मी बघतो कुणाकडे पाणी आहे का डोक्यात ठसका लागलाय ना एवढा मी पाणी आणतो थांब अख्खी चाळ पालती घातली पण कुणाच्याच घरात पाणी नाही मला तर वाटतं हा भूताटकीचा प्रकार आहे कोणीतरी पाणी आणणार आहे मला वाचवा. मला वाचवा. इथं कुणाकडेच नाही ना आपल्या चाळीत कुणाकडेच नाही. आईकडे तरी ऐका बघ. हा मावशींकडे पण बघितलं पण त्यांच्या घरात पण पाणी नाही हे बघा काय होते तुला मला ठसका लागलाय माझ्या घरात पाणी नाहीये. माझ्या पण घरात पाण्याचे थेंब नाहीये. मावशी तुमच्याकडे काय अख्ख्या चाळीत कुणाकडे पाणी नाही हो ना नक्कीच काहीतरी भानगड आहे. हे असंच चालू राहिलं ना तर आपण सगळे मरू गरमीनं मी म्हणते भूताटकीचा प्रकार आहे मी काय म्हणतो तुमच्या ओळखीत कोणी बाबा वगैरे आहे का? नाही नाही बाबा अरे काय चाललंय तुमचं पाणी आणा मला वाचवा. पाणी आणा मला पाणी हवंय. मला एक आठवलं हा बाबा एक उपाय आठवलं आता काय झाडू मारायला लावतील की काय हे काय करताय मावशी? अगं असे केसुनी ना पाठीवरून फिरवले की टचका जातो म्हणतात. मी पेपरात वाचलंय ना आता जाणार तुझा टचका. वहिनी थांबा थांबा चिडचिड करू नका मी एक काम करतो बाहेरनं पाणी घेऊन येतो लगेच जातो पाणी यायला मला वाचवा. आता यांना पाण्याची खरी किंमत कळेल. हे बघा अरे काय करतो तू? पाणी अरे काय
माझ्या हातात बाटली मी काय करू तुझ्यासाठी बाटली पकडते का? अरे देवा, प्रेम राहिला नाही बाहेर त्याचा. काय रे राहुल, तुला साधी बाटली पकडता येत नाही? नाहीतर काय, अरे नुसता धूर यायचा. अरे नाही मला नाही माहित कसं झालं ते बाटली हातात येत नव्हती माझ्या पडत होती सारखी. आता काही नाटक करू नको कळलं ना. अरे नाही मी खरं सांगतोय अरे काय खरं सांगतोय, मला सांगायचं ना, मी आणली असती बाटली. आणायची ना, एवढं काय आणायची ना. साधी बाटली सांभाळते त्याला. सगळं पाणी वाया गेलं. ऐकून घ्या ना, पाणी सांगलंय सगळं, हे बघा ना. इन्फेक्शन होईल. नको नको, हे खरा पाणी नको पिऊस. अगं तुझी तब्येत आणि बिघडेल. मी जरी पाणी नाही ना प्यायले तर माझा जीव जाईल आता. शोभा तहान भूक कोणालाही कासावीस करते. आपण समजून घ्यायला नको का? शेवटी त्यांचाही जीव आहे ना. काय झालं वहिनी वहिनी काय झालं? शोभाताई, हे घ्या. भानू तू पाणी कुठं आणलं? आमच्याच घरी होतं. मालकाने सकाळी काढून ठेवलं होतं कोणाला तरी देण्यासाठी. हे दाना पाणी पक्ष्यांसाठी आहे ना? बरोबर ओळखलात तुम्ही. आज एक दिवस पाणी मिळालं नाही तर समदे कासावीस झाला. समदीकडे पाणी पाणी असं म्हणून फिरत होता. त्या पक्ष्यांचं काय होत असेल ते तर मागू बी शकत नाही. त्यांची भावना समजून घेण्यासाठी ना मोठ्या मनाचा माणूस पाहिजे, मालकांसारखा. ए तू नको आम्हाला शाणपणा शिकूस. हा आई बरोबर बोलते ती. एवढी हुशारच आहे भानू. भानू हुशार आहे. जा बाजू, एका भांड्यात पाणी आणि धान्य घेऊन ये.